दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू झालेला आहे। त्यांच्याबरोबर पालकमंत्री अब्दुल सत्तार देखील आहेत। काही दिवसांपूर्वीच अब्दुल सत्तार यांच्याकडे संभाजीनगरचं पालकमंत्री पद सोपवण्यात आले आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा दौरा होतो आहे, रोड शो आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। पोलिसांचाही बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा रोड शो आहे। लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत आणि त्यांचा हा रोड शो सुरू आहे। मुख्यमंत्र्यांबरोबर संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार देखील उपस्थित आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, मुख्यमंत्र्यांचा रोड शो देखील सुरू झालेला आहे। मोठे जंगी स्वागत मुख्यमंत्र्यांचं केलं जातंय। पालकमंत्री अब्दुल सत्तार त्यांच्याबरोबर आहेत। काय अधिक माहिती मुख्यमंत्र्यांच्या आजच्या या दौऱ्याबद्दल? नक्कीच हिमाली, लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सिल्लोडला पोहोचले आहे। काही क्षणापूर्वी त्यांचं सिल्लोडमध्ये आगमन झालेलं आहे। मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत असं त्यांचं केलं जात आहे। आपण पाहिलं तर नुकतेच काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांना पालकमंत्रीपद म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि त्यामुळे पहिल्यांदाच ते पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री सिल्लोडमध्ये येत आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न अब्दुल सत्तार यांच्याकडून केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे। कारण पुढील 2 महिन्यानंतर विधानसभा निवडणूक लागणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री सिल्लोडला पोहोचले आहेत। त्यामुळे या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कुठेतरी सत्तार यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातोय आणि आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या रॅलीमध्ये पाहायला मिळतात। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या रॅलीमध्ये आहेत, अब्दुल सत्तार आहे, सोबतच स्थानिक काही नेते आणि संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार देखील शिवसेनेचे त्यांच्या सोबत आहे आणि मोठ्या प्रमाणात असं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं। नक्की लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटनासाठी येत आहेत, मात्र याच मुद्द्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि MI मध्ये खडाजंगी सुद्धा झाली होती। धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।